कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक होणार आहे। दिवसेंदिवस कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग ओस पडलेले दिसतायत। परीक्षांची तयारी विद्यार्थी 11वी पासून सुरू करतायत। त्यासाठी विद्यार्थिनींनी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश देखील घेतलेला आहे। या खासगी क्लासेसचे टायअप कनिष्ठ महाविद्यालयांशी असल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमी नोंदवली जाते। महाविद्यालयातील वर्गामध्ये विद्यार्थी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। यावरती उपाययोजना करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून हालचाली देखील सध्या सुरू आहेत। त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी ही बंधनकारक आता करण्यात आली आहे। कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी ही बंधनकारक होणार आहे, कारण 11वीच्या प्रवेशानंतर विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे बाहेर क्लास लावतात आणि त्यानंतर या वर्गांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच आता हा निर्णय बंधनकारक होणार असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या हालचालींना देखील वेग आलेला आहे। आपल्यासोबत असेच काही स्टुडंट आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दीदी, बायोमेट्रिक हजेरी ही बंधनकारक होणार आहे, तुझी पहिली प्रतिक्रिया काय? मित्रांसोबत राहून आपल्याला वाटतं की कॉलेज लेक्चर अटेंड नाही केलं तरी इतकं काय नाही, नंतर होऊ शकतं, फक्त असाइनमेंट वगैरे हे ते, म्हणून कोणी एवढं सिरियसली नाही घेत त्यासाठी। आणि त्याच्यामुळे पॅरेंट्सना पण कळत नाही की आपली मुलं नक्की जातात आहे की नाही कॉलेजला जातो आम्ही सांगतात, पण कॉलेजच्या नावाखाली कुठेतरी दुसरीकडेच फिरत असतात। त्याच्यासाठी मग ते म्हणजे बायोमेट्रिक हे चालू केलं तर ऍटलीस्ट रोजचं डेलीचं हे तरी राहील ना की आले आहे की नाही आले आहे, आणि त्यांच्या पॅरेंट्सना पण अपडेट जाईल की हा म्हणजे पॅरेंट्स मीटिंगला त्यांना समजेल की हा आमची मुलं खरोखर जातात आहे की नाही जातात आहे। मला पण वाटतं बायोमेट्रिक हे म्हणजे अप्लाय केलं पाहिजे, कारण का खरं सांगू तर कॉलेज हे 3 वर्षच असतं। लोकांना समजत नाही कॉलेजची काय मजा आहे। फक्त एवढंच नाही अभ्यास शिकवला जातो, पण कॉलेजमध्ये इतर सुद्धा ऍक्टिव्हिटीज होतात। आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात जे आपण नॉर्मल लाईफमध्ये शिकायला नाही भेटत। जेणेकरून आपण शाळेत आलो की कॉलेजमध्ये आलो ना आपण, तर आपल्याला समजतं की काय गोष्टी घडतायत कॉलेजमध्ये, नक्की काय आहे जग। दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन आपण फिरतो, त्यांचं समजतं की आपलं आणि त्यांचं कॉम्पिटिशन काय आहे, इतर खूप गोष्टी समजतात। फक्त बाहेर फिरून कॉलेजच्या नावाखाली आपल्याला फक्त जागा फिरता येतात, पण आपल्या भविष्यात आपल्याला जे लिडरशिप क्वालिटीज वगैरे सगळ्या जे असतात ते आपल्याला कॉलेजमधून शिकायला भेटतात आणि बिल्ड होतात। त्याच्यामुळे हे माझं नक्कीच आपण पाहतोय या विद्यार्थ्यांची देखील हीच प्रतिक्रिया आहे। बायोमेट्रिक हजेरी जर केली तर खरंच येणाऱ्या काळामध्ये याचा नक्कीच हा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे, पालकांना होणार आहे, कारण अनेक वेळा या वर्गांकडे पाठ फिरवली जाते, ती पाठ फिरवणं बंद होईल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक होणार असल्याचा जो नियम आहे त्या नियमाला अनेक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।